सोलापूर महानगरपालिका बांधकाम विभागाच्या वतीनं गेल्या 8 दिवसांपासून विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामे पाडण्याचे काम वेगाने सुरू आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीनं शहरातील बेकायदेशीर बांधकामांविरोधात सध्या धडक कारवाई मोहीम सुरू असून गेल्या 8 दिवसांपासून विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामे पाडण्याचं काम वेगानं सुरू आहे। न्यायालयानं संबंधित मिळकतदारांचा दावा फेटाळून लावल्यानंतर महापालिकेनं कारवाई अधिक तीव्र केली आहे। महापालिकेच्या नोंदीनुसार शहरातील एकूण 96 बेकायदेशीर बांधकामांपैकी 35 मिळकतदारांनी न्यायालयात धाव घेत कारवाई स्थगित करण्याची मागणी केली होती। मात्र न्यायालयानं त्यांचा दावा फेटाळून लावत महापालिकेच्या कारवाईला हिरवा कंदील दिल्यानं प्रशासनानं अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे। बुधवारी उत्तर कसबा परिसरातील गौरीशंकर दर्गो पाटील यांच्या इमारतीमधील 2 अनधिकृत गाळे पाडण्यात आले। तसंच सदर बाजार परिसरातील जवाहरनगर येथील पाथरूट चौक रोड परिसरात रियासत अली खान यांच्या इमारतीमधील ग्राउंड फ्लोअर, दुसरा आणि चौथ्या मजल्यावरील बेकायदेशीर बांधकामांवरही महापालिकेनं कारवाई केली। JCBच्या सहाय्यानं संबंधित बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली। ही कारवाई पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार करण्यात आली। यावेळी कार्यकारी अभियंता तथा उपअभियंता नीलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला।